गोव्यासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या बांगलादेशी दरोडेखोरांच्या टोळीला दिल्ली पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती। या टोळीला 30 एप्रिल रोजी सकाळी गोव्यात आणण्यात आलं। या 5 दरोडेखोरांना आणण्यासाठी गोव्याच्या तब्बल 22 पोलिसांची फौज गेली होती। या दरोडेखोरांमध्ये नूर आलम उर्फ आदिम खान, सैफुल्ला इस्लाम, सोहेल खान, जाकीर हवालदार आणि सुमन हवालदार उर्फ पप्पू यांचा समावेश आहे। 6व्या दरोडेखोरावर दिल्लीत एक वेगळा खटला सुरू असल्यानं त्याला कायदेशीर सोपास्कार पूर्ण झाल्यानंतर गोव्यात आणण्यात येणार आहे। या टोळीनं गोव्यासह कर्नाटक, केरळ राज्यातील बंगले फोडले आहेत। दिल्लीमध्ये बंगला फोडण्याच्या तयारीत असतानाच 14 एप्रिलच्या रात्री तिथल्या क्राईम ब्रँचनं त्यांच्या मुसक्या आवळल्या। गोव्याच्या क्राईम ब्रँचनं गोपनीय माहिती दिल्यानंतर दिल्ली शाखेनं ती कारवाई केली होती। पाहूया नेमकी कशी केली कारवाई। गोव्यातील बंगले फोडणारी टोळी दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात पोहोचली आहे। ही टोळी एका नवीन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गोव्यातील पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी दिल्ली पोलिसांना गोपनीय पद्धतीनं माहिती पोहोचवली। याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी त्या परिसराला वेढा घातला होता। पण पोलिसांनी वेढा दिल्याचं लक्षात आल्यानंतर दरोडेखोरांनी थेट त्यांच्यावर गोळीबार सुरू केला। सुरुवातीला पोलिसांनी त्यांना शरण येण्यास सांगितलं, तेव्हा गुन्हेगारांनी पोलिसांवर थेट गोळीबार सुरू केला होता। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत 6 दरोडेखोरांना झडप घालून पकडण्यात आलं, तर 2 दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले। गोव्यात या टोळीनं 2 मोठे दरोडे टाकले होते। 20 एप्रिल 2025 रोजी दोनापावला येथील एका बंगल्यात घुसून घरमालकांना बाथरूममध्ये कोंडून त्यांनी 1 किलो सोनं आणि 3 लाख रुपयांची लूट केली होती। त्यानंतर 7 ऑक्टोबर 2025 रोजी म्हापसा शहरातील हाऊसिंग बोर्ड परिसरात 35 लाखांची लूट करून तक्रारदाराची कार घेऊन ते पसार झाले होते। याशिवाय फोंडा इथल्या चोरीच्या प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले। गोव्याच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि निरीक्षक किशोर रामानंद यांच्या नेतृत्वाखालील 22 जणांचं पथक या टोळीला ताब्यात घेण्यासाठी दिल्लीला गेलं होतं। आता या दरोडेखोरांना ट्रान्सफर वॉरंटद्वारे गोव्यात आणण्यात आले। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।